नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये डॉक्टर आता चक्कर आलेल्या सावलीला तपासतात आणि त्याच वेळेस आता अमृता तिथे डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर मला तर वेगळाच संशय येतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता डॉक्टर म्हणतात आपण सावलीची प्रेग्नन्सी टेस्ट करून बघूयात, म्हणजे आपली शंकाच मिटेल. ते ऐकताच आता अमृता खुश होते आणि होकार देते. ते ऐकताच आता इकडे सारंग आणि जगन्नाथ बाजूला येतात. तेव्हा सारंग म्हणतो की जगन्नाथजी, मला काय वाटतंय की सावलीला हे नक्की कळलंय म्हणून तिला संशय यायला लागलाय आणि म्हणून सावली काही बोलत नसेल. जगन्नाथ म्हणतो की तिच्याकडे बघून असं वाटतंय की ती जरी या सगळ्याला सामोरं जात असेल तरी ती आपल्याला नॉर्मल असल्याचे दाखवती. सारंग म्हणतो की तशी ती समजूतदार आहे, आपल्याला का त्रास व्हायला नको म्हणून ती नाटकसुद्धा करू शकते बरं का जगन्नाथजी. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावलीला आपण जे बोलत होतो ते कळलं की नाही हे आपल्याला कसे कळेल. तर तेवढ्यात आता अमृता तिथे येत म्हणते काय झालं. तर सारंग अमृताकडे बघतो. अमृता म्हणते काय कळलं असेल. तर सारंग म्हणतो की जर सावली प्रेग्नेंट असेल तर अगोदर तिला तर कळलंच असेल ना. आणि तेवढ्यात पाठीमागून डॉक्टर तिथे येतात. डॉक्टरने आता टेस्ट केलेली असते. अमृता म्हणते काय झालं डॉक्टर, आमची सावली प्रेग्नेंट आहे ना. डॉक्टर म्हणतात हे बघा आता तरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे, सावली प्रेग्नेंट नाही आहे. ते ऐकताच आता अमृताला धक्का बसतो. आता अमृता म्हणते की यामध्ये तुमची काही चूक झाली नाही ना डॉक्टर. डॉक्टर म्हणतात चूक झाली नाही, पण या टेस्टमध्ये अर्लियर स्टेज जर असेल ना तर कळत नाही. डॉक्टर म्हणतात तुम्हाला जर खात्रीच करून घ्यायची असेल तर आपण त्याची प्रॅक्टिकल टेस्ट करूयात. डॉक्टर म्हणतात मग तर खात्रीच होऊन जाईल. आणि डॉक्टर निघून जातात. आणि डॉक्टर जातात तिकडे माळेला हात लावून वर बघत जगन्नाथ म्हणतो की देवा बारीक लक्ष ठेवा. आता इकडे तिलोत्तमा बेडरूममध्ये चंद्रकांत रावांना म्हणते की सावलीला चक्कर आली, मला वाटतं तिला दिवस तर नसेल ना गेली, कारण दिवस गेल्यानंतर ही सगळी लक्षणं जाणवतात. आता चंद्रकांतराव म्हणतात अमृताला सुद्धा तीच शंका होती. तेव्हा डॉक्टरांनी टेस्ट केली आणि टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून सावली प्रेग्नंट नाही आहे. आणि चंद्रकांतराव म्हणतात की सावलीची ब्लड टेस्ट केल्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानंतरच आपल्याला सगळं समजेल. तर तिलोत्तमा म्हणते ठीक आहे. तिलोत्तमा म्हणते की जर सावली प्रेग्नेंट असती तर किती मजा आली असती. अहो आपल्या घरात 2-2 पाळणे हल्ले असते. आता चंद्रकांतराव म्हणतात की ब्लड टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला सगळं काही कळणार आहे. तर आता चंद्रकांतराव म्हणतात हे बघ नील सध्या कुणाशी काहीच बोलत नाही, त्याच्या मनात काय चाललं तेच कळत नाही आहे, ते अगोदर कळायला हवं. तिलोत्तमा म्हणते की अगोदर तुमच्या मनात काय चाललं ते सांगा. तर चंद्रकांतराव म्हणतात तिलोत्तमा तुला माहिती आहे का, नील हा जगन्नाथजींच्या घरी गेला होता. सानिकाचं वर्षश्राद्ध होतं ना, एवढ्या वर्षानंतर नील हा सानिकासाठी जगन्नाथजीच्या घरी गेला, तेव्हा त्याच्या मनात काय चाललं तेच काही कळत नाही. तिलोत्तमा म्हणते की अहो ऐश्वर्या इथे नाही ना म्हणून त्याला खूप एकटं वाटत असेल आणि कदाचित त्याला त्याचा पश्चातापसुद्धा होत असेल, कारण आपण जर सानिकाशी लग्न केलं असतं आणि ऐश्वर्याची नसतं केलं तर म्हणून तो गेला असेल. आता तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की जर नीलला बरं वाटावं म्हणून तुम्ही ऐश्वर्याला फोन करा. तर चंद्रकांतराव म्हणतात की हीच ट्रीटमेंट तू ताराला का देत नाही. तिलोत्तमा म्हणते की अहो तुम्ही बोलताय काय, ऐश्वर्या आणि ताराची कुठे तुलना होणार आहे का. ऐश्वर्या ही कोणती मुलगी आहे आणि तारा ही लग्नाच्या अगोदरही खोटं बोलत होती आणि नंतरही खोटं बोलती, कळतं का. आता तिलोत्तमा म्हणते की आपण ऐश्वर्याला एक संधी देऊन बघूयात ना. तिलोत्तमा म्हणते आपण तिची बाजू तर ऐकून घेऊ, काय म्हणणं आहे तिचं, तुम्ही फोन करा. तर चंद्रकांतराव मोबाईल काढतात. इकडे आता जगन्नाथ सारंगला समजावतो आणि म्हणतो की सारंग, अरे माझी मुलगी कशी ते मला माहिती आहे. आपल्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून ती सगळं दुःख स्वतःच्या अंगावर घेईल आणि कुणाशी काहीच बोलणार नाही. सारंग म्हणतो हे बघा आपण जे बोललो ते जर सावलीने ऐकलं असेल तर सावलीच्या मनात आता बऱ्याच गोष्टी चालू असतील, तिच्या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत असतील. सारंग म्हणतो की पण संशयाला जागा तरी कशी. इकडे आता जगन्नाथ म्हणतो जर सावलीने ऐकलं असेल तर ती मनातल्या मनात कुडत नक्की बसेल आणि जर असं झालं तर मधल्यामध्ये तिचं मरण होईल, असं तुला नाही वाटत का सारंग. आणि जर सावलीने सत्य ऐकलं असेल तर तिला किती वेदना आणि त्रास होत असेल याची तरी आपण कल्पना करू शकतो का, असे जगन्नाथ सारंगला सांगतो. जगन्नाथ म्हणतो त्यापेक्षा सारंग तू तिच्याशी बोल, किमान तू जर बोलला तर तिला हलकं तरी वाटेन, तिच्या मनातलं ती तुला तरी सांगेन. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो मी तिच्याशी बोलतो. तर जगन्नाथ निघून जातात. आता इकडे सावली आणि अमृता किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. सावली म्हणते बघा ना वहिनी, आपलं मन कसं आपल्याला खेळवत असतं. सावली म्हणते की पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा माझं मन खट्ट झालं आणि मला वाटलं की आता काहीच उरलं नाही. सावली म्हणते की पण आता हेच मन दुसऱ्या टेस्टच्या निर्णयाची वाट बघतंय. मनात तीच धाकधूक आणि तीच शंका.
अमृता म्हणते, सावली तुझ्या मनात कोणतीही शंका तू आणू नकोस, तू बिनधास्त राहा. आणि तेवढ्याच सारंग आता तिथे येत अमृताला म्हणतो, काय वहिनी काय चाललं? तर सारंग आता सावलीकडे बघतो आणि अमृता म्हणते, स्वयंपाक चालू आहे रे सारंग. सारंग म्हणतो की मला वाटलं गप्पा चालू आहेत की काय. आणि आता म्हणतो सारंग म्हणतो, मी मदत करू का? अमृता म्हणते, नको बाबा, तू फक्त खायचं काम कर. विषय काढत आता सारंग म्हणतो की वहिनी मग तुम्हाला काय हवं आहे? मुलगा हवाय की मुलगी? खुश होत आता अमृता म्हणते की सारंग तुला खरं सांगू का, मला मुलगी हवी. तेव्हा आता सारंग म्हणतो, नाही नाही वहिनी, मुलगी नको, मला मुलगा हवाय. सारंग म्हणतो की हे बघा, राजकुमार दादा या घरातील मोठा मुलगा आहे, त्यामुळे वंशाचा देवा वगैरे काय ते म्हणतात ना, त्यासाठी मुलगा हवाय. अमृता म्हणते की मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय सारंग, त्याने काय फरक पडतो रे, बरोबर की नाही सावली? पण सावली आता वेगळ्याच विचारात असते. सारंग म्हणतो, पडतो ना फरक वहिनी, मुलाला जबाबदाऱ्या असतात. सारंग म्हणतो, सावली अगं मी वहिनीशी भांडतो, तू का गप्पा आहे? सावली म्हणते की मी ना कसलाच विचार करणार नाही, मुलगा हो किंवा मुलगी हो, शेवटी जे व्हायचं ते व्हायचं, त्याला काय एवढं खेळत बसायचं. तर आता सारंग म्हणतो, चर्चा करायला काय हरकत आहे सावली? सावली म्हणते, चर्चा करून तरी काय होणार आहे, जे व्हायचं तेच होईल. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याचा चंद्रकांतच्या मोबाईलवर इकडे मेसेज येतो. तेव्हा आता तो मेसेज वाचतात चंद्रकांतराव इकडे तिलोत्तमाला म्हणतात, तिलोत्तमा अगं ऐश्वर्याचा मेसेज आला आणि ती मेसेजमध्ये काय म्हणते तुला माहिती आहे का? नील आणि ती डिवोर्स घेतोय. ती ऐकताच आता धक्का बसून तिलोत्तमा म्हणते की अहो नीट वाचा, तुम्ही व्यवस्थित वाचला नसेन. पुन्हा चंद्रकांतराव मेसेज वाचतात आणि म्हणतात की तिने असंच लिहिलंय. तर तिलोत्तमाला अजून एक मोठा धक्का बसतो. विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की आपल्या नीलला हे सगळं कळलं असेल म्हणून तो असा विचार करतो की काय. आणि चंद्रकांतराव म्हणतात, त्याने हे तर कुणालाच सांगितलं नाही. तिलोत्तमा म्हणते की खरंच ही मोठी गोष्ट आहे, आपल्याशी डिस्कस करायला हवं होतं. आणि तिलोत्तमा म्हणते की आता तुम्ही मला अडवू नका, मी त्याच्याशी बोलते, तुम्ही मध्ये पडू नका. इकडे आता सकाळी आंघोळ करून सावली आता तिच्या बेडरूममध्ये केस पुसत असते. तर तेवढ्यात सारंग तिथे येतो. सावली तिच्या केसातील पाणी सारंगच्या अंगावर उडवते. पटकन सारंग आता न बघितल्यासारखा सोप्यावर जाऊन बसतो. सावली आता सारंग शेजारी येऊन बसते आणि सारंगचा हात धरते आणि म्हणते की एवढं उतावळेपणा करायला काय झालं, थोडा वेळ जाऊ द्यायचा ना. सारंग सावलीकडे बघतो. तर सावली म्हणते, असं काय करताय? अहो तुम्ही डॉक्टरांना विचारलंय का ब्लड टेस्टचे रिपोर्ट आली की नाही म्हणून? सावली म्हणते, काय अजून विचारलं नाही वाटतं, तुम्ही विचारा बरं. तर सारंग हा फक्त सावलीकडे बघतच राहतो. सावली म्हणते, अहो असं काय बघता, विचारा की. सारंग म्हणतो, विचारू का? सावली म्हणते की मला आतून असं वाटतं की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि आता सावलीचं ते बोलणं ऐकून सारंग विचार करतो की सावली हे जे काही बोलले ना, त्यावरून असं वाटतंय की सावलीने काहीच ऐकलं नाही वाटतं. सारंग म्हणतो, एका अर्थाने ते बरं झालं, पण तिने जे ऐकलं नाही त्याचा आनंद व्यक्त करायचा की दुःख, काय करावं तेच कळत नाही. आता इकडे तिलोत्तमा अमृताकडे येते आणि म्हणते की मला ना नील बरोबर काहीतरी बोलायचं आहे. बबलू जा बरं त्याला बोलव. बबलू म्हणतो, अरे बापरे, नील दादाचं बिनसले वाटतं काहीतरी, तो कोणाशीच बोलत नाही. बबलू आता निघून जाताच इकडे अमृता म्हणते, आई काय झालं, कशाबद्दल बोलायचं? तर आता अमृता म्हणते की मी यांना घेऊन येऊ का? तिलोत्तमा म्हणते, हो सगळे आले की मग मी सांगते. आता इकडे तो वॉर्ड बॉय पुन्हा आता भैरवीची भेट घेतो आणि त्याने आता डॉक्टरांचा पत्ता शोधून काढलेला असतो आणि ते डॉक्टरांचे कार्ड आता तो मुलगा भैरवीला देतो. भैरवी खुश होते आणि म्हणते, अरे वा, आणि अजून एक दुसरं काम, अरे त्या दिवशी मी तुला केस संबंधी बोलले होते. तर तो मुलगा म्हणतो, हो हो तुम्ही बोलला होतात. भैरवी म्हणते, त्या हॉस्पिटलमध्ये त्या केसचे काहीतरी केस पेपर असतील ना? तो मुलगा म्हणतो, 100% असतील. तर भैरवी म्हणते, ते पेपर्स मला हवेत. भैरवी म्हणते, मिळतील का? तर तो वॉर्ड बॉय म्हणतो की मॅडम ते खूप जुने पेपर्स आहेत आणि त्यासाठी खूप पेपर्स चेक करावे लागतील. तो मुलगा म्हणतो, जर कुणाला काही संशय आला तर खूप मोठी रिस्क आहे आणि त्यामुळे जर कुणाला कळलं तर माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते, असे तो मुलगा बोलतो. भैरवी म्हणते, अरे कुणाला कळणार रे? भैरवी म्हणते, कामच असं करायचं, कुणाला कळूच द्यायचं नाही. आता तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, मी गणिताला पक्का आहे बरं का, जोखमीचं काम म्हणजे जास्तीचे पैसे. भैरवी म्हणते, तुला सगळे पैसे मिळतील. तो मुलगा म्हणतो, मग मी तयार आहे आणि तुमचं काम एकदम पक्कं होईल. आणि आता इकडे भैरवी त्या मुलाला म्हणते की ताबडतोब या कार्डचा नंबर दाबून साखरे डॉक्टरला फोन कर. तर तो मुलगा गडबडतो आणि फोन लावतो. भैरवी मोबाईल हातात घेते. डॉक्टर साखरे आता फोन उचलतात आणि म्हणतात की हॅलो, कोण बोलतंय? रडतच भैरवी म्हणते, डॉक्टर साखरे का? तर साखरे म्हणतात, हो. भैरवी म्हणते की अहो माझ्या वडिलांना वाचवा डॉक्टर, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेऊ शकत नाही आणि त्यांना हार्टचा खूप त्रास होतोय, प्लीज तुम्ही या आणि वाचवा, तुमची जी काही
फी असेल ती मी देऊन टाकते. तर डॉक्टर म्हणतात कोण बोलते. तर आता भैरवी म्हणते मी सानिका राजाराम बोलते. राजाराम माझे वडील. आणि तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात तुमचा ॲड्रेस पाठवा मी येतो. तर भैरवी म्हणते ठीक आहे. आणि भैरवी डॉक्टरांना ॲड्रेस देते आणि रडतच नाटक करत आता भैरवी म्हणते ओके डॉक्टर. इकडे आता राजकुमार, अमृता, सारंग, चंद्रकांतराव सगळेजण येता क्षणी आता तिलोत्तमा सगळ्यांकडे बघते. तर सारंग म्हणतो की आई काय झालं, सगळ्यांना असं अचानक आम्हाला का बोलावून घेतलं. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात सांग ना तिलोत्तमा. तर तिलोत्तमा म्हणते नीलला येऊ द्या समोर सांगते. तेवढ्यात बबलू तिथे येतो आणि म्हणतो की मी त्याला सांगितलं पण नील दादा काही येतच नाहीये. आता राग येऊन तिलोत्तमा म्हणते की त्यालाच एकट्याला दुःख झालं का, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच, कोणाच्या आयुष्यात असं होत नाहीये का. तिलोत्तमा म्हणते की थांबा मीच तिकडे जाते आणि त्याच्याशी बोलते. तर चंद्रकांतराव म्हणतात हे बघ तिलोत्तमा उगाच त्रागा करू नकोस. आता चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा तू आता नीलशी जाऊन बोलू नकोस. तर सावली नीलशी जाऊन बोलेन. सावली म्हणते की मी. आणि लगेच आता इकडे तिकडे बघत सावली म्हणते की बोलते मी. आणि सावली आता नीलला बोलवायला जाते. आणि इकडे आता तिलोत्तमाचा पुन्हा मुडाप झालेला असतो. तर सगळेजण तिथे उभे असतात. त्यानंतर आता इकडे सावली ही नीलला बोलवायला जाते पण नील आता यायला तयार नसतो. तेव्हा आता लगेच आता सावली म्हणते की नील दादा एक काम करा, हे बघा तुम्हाला जर आईला काही बोलायचं नसेल आणि आईचं काही ऐकायचं नसेल तुम्ही काही बोलू नका, पण आईचं शांत चित्ताने एकदा तर ऐकून घ्या. तर आता नील हा तयार होतो. इकडे आता तिलोत्तमा ही गणपती बाप्पाजवळ येते. अमृता, तिलोत्तमा सगळेजण आता गणपती बाप्पाच्या पाया पडू लागतात. तर तेवढ्यात आता पाया पडत असताना तिलोत्तमा म्हणते की हे बघा देव बाप्पा माझ्यावर आता कोणतंही संकट येऊ देऊ नको बाबा यापुढे. इकडे आता डॉक्टर साखरे हे भैरवीच्या घरी येताच आता भैरवी तिच्या कारमधून डॉक्टर साखरेला आता आडवी येते. भैरवीला बघताच आता डॉक्टर साखरेला धक्का बसतो. तर भैरवी म्हणते की ओळखलं का. आणि खूप मोठ्या केसमध्ये ती केस बंद करण्यासाठी ज्या बाईने तुम्हाला पैसे दिले होते त्याच बाईला मला आता संपवायचं आहे. आणि त्यासाठी त्या बाईने तुम्हाला पैसे देऊन जे काही मालामाल केलं होतं ते माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. तेव्हा जर हे कुठं उघडकीस आणायचं नसेल तर मी सांगेन तसं करायचं. आणि लगेच आता डॉक्टर साखरे घाबरतो. तर भैरवी डॉक्टर साखरेला घेऊन मेंदळ्यांच्या घरी येते. तर इकडे आता तिलोत्तमा म्हणते की माझ्यावर कुठलं संकट येऊ देऊ नकोस. तर त्याच वेळेस भैरवी तिथे येत म्हणते की तिलोत्तमा अगं कुठलंही संकट असं बोलून येत नसतं, ते आपोआप येत असतं. आणि तिलोत्तमा आता डॉक्टर साखरे आणि भैरवीला बघताच तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. आणि भैरवीने आता तिलोत्तमाची भयानक सत्य डॉक्टर साखरेच्या रूपात तिलोत्तमासमोर उभं केलेलं असतं. आणि आता तिलोत्तमाने आजपर्यंत लपून ठेवलेलं सत्य डॉक्टर साखरे आता तिलोत्तमाला सांगणार का. तिलोत्तमाने आजपर्यंत असं कोणतं सत्य लपवलं, तिलोत्तमाच्या सत्याचा सानिकाशी काय संबंध आहे. आणि आता ते सत्य सगळ्यांच्या समोर येऊन ती मेंढळ्यांच्या घरात मोठा धमाका उडणार की काय हे बघण्यासाठी आणि या धक्क्यातून तिलोत्तमाला आता कोण बाहेर काढणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.